नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगवरती. तर मित्रांनो, आम्ही गाडीवर बसून कुठं चाललो आहोत हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आम्ही चाललेलो आहोत बारक्या भावासाठी मोबाईल घेण्यासाठी. मोबाईल घेतल्यानंतर तुम्हाला तर दाखवतोच, पण त्या अगोदर तुम्ही नामलगाव फाट्यावरचा हा छोटासा ब्रिज बघा. ब्रिज तर छोटाच आहे, पण महान आहे. त्याच्यानंतर थोडं मोरी गेल्यानंतर आम्हाला दिसली रसवंती. रसवंती बघितल्यानंतर अचानक मला मोगराचा आवाज आला. रस्त्याला ये म्हणलं मा. मग काय, मोगराने आवाज दिला म्हणजे रस तर प्यावाच लागेल. त्यासाठी उतरलो तर रस पिण्यासाठी आणि 2 ग्लास रसांची ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर सर्व्हिस एकदम झटकीपट होती. रस आला. रस आल्यानंतर पिलो. पिल्यानंतर झटकीपट डायरेक्टली मोबाईल घेण्यासाठी मोबाईल शॉपीवरती गेलो. मोबाईल शॉपीवरती आल्यानंतर खूप सारे मोबाईल बघितले. मला तर काही मोबाईल पसंत पडले नाही. पण दाजींना विचारलं की कुठला मोबाईल घ्यायचा. तर दाजींनी एक मोबाईल चॉईस केला आणि तो बाहेर काढला. बाहेर काढल्यानंतर मी थोडं इकडे-तिकडे फिरलो. मग दाजीने मोबाईल चॉईस केलेला बघितला. तर मित्रांनो, हा मोबाईल कोणता आहे, त्याचं मॉडेल काय आहे तुम्हाला माहीत असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मोबाईल पॅक केला आणि मोबाईल शॉपीच्या बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर अचानक आठवलं की लाडक्या भाचीने आपल्याला सांगितलं होतं चायनीज खाण्यासाठी. तर तिच्यासाठी मंचुरियन आणि नूडल्स घेतले. नूडल्स घेता बघतो तर काय, हा माणूस असा झाला होता की जसं काय गांजाच पिला. मग चायनीज घेतल्यानंतर थेट आम्ही निघालो घराकडे. घरी आल्यानंतर भावाने बघितलं की आम्ही दोघंजण आलेलो आहेत. दोघंजण आल्यानंतर भावाने चटई आणली टाकली आणि स्माईल तर असा देत होता जसं काय ह्याला अलादीनचा चिरागच सापडला आहे, एवढा खुश झालेला होता. त्याच्यानंतर मित्रांनो त्याने मोबाईल काढला, अनबॉक्सिंग केली, मोबाईल बघितला. त्याला तर मोबाईल आवडला. पण मित्रांनो, मोबाईल तुम्हाला पण आवडला का? व्हिडिओ आवडला का? जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर मित्रांनो, घ्यायला तर आपण आयफोन पण घेतला असता, पण आमच्या इकडे आयफोनची 0% व्हॅल्यू आहे. आयफोनला कुठल्याच प्रकारची व्हॅल्यू नाही. आयफोन जर वरी काढला तर लोक म्हणतात हा माजलेल्या घरचं असेल, बापाच्या पैशावर घेतला असेल किंवा छपरी असेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर मोबाईल घ्यायचा असेल तर चांगला विचार करा. लोकांच्या म्हणण्यानुसार मोबाईल घेऊ नका, कारण लोक बुडवायलाच बसलेले असतात. धन्यवाद.